चला तर मित्र मग आपण सुरू करूयात 2 ते 3 सेकंदांमध्ये वर्ग कसे काढणार आहे ते पाहूया आपण. तर सुरुवातीला आपण पाहूया एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचे वर्ग, म्हणजे ज्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 असते, जसे 5 झालं, 25 झालं, 35 झालं, 15 झालं, अशा ज्या संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी जे 5 आहे ना, त्या एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचे वर्ग सोप्या सोप्या पद्धतीने कसे काढायचे ते आपण पाहूया. तर 5चा वर्ग सगळ्याला आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 1 ते 10 पर्यंत जे जरी वर्ग तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे तसे तर 30 पर्यंत पाहिजेच, पण अनावधानाने पाठ नसतील आणि परीक्षेच्या टाईमला जर आठवत नसेल तर ही सोपी पद्धत 2 ते 3 सेकंदात तुम्ही वर्ग काढू शकता. जसं 5चा वर्ग 25 माहिती आहे, पण आता 25चा जर वर्ग आपल्याला काढायचा आहे तर कसा काढायचा ते आपण जाणून घेऊ. एकक स्थानी जर 5 असेल संख्येच्या, तर सर्वात आधी 5चा वर्ग इथे 25ला 25 लिहून टाकायचं उजव्या साईडला, 5चा वर्ग 25. आणि जे इकडची संख्या असते दशक स्थानची, त्या संख्येच्या पुढचा एक अंक जो असतो त्याच्यासोबत त्या संख्येचा गुणाकार करायचा. म्हणजे आता इथं दशक स्थानी आहे 2, या दशक स्थानच्या 2च्या पुढचा अंक कोणता येते तर 3 येते. त्या पुढच्या अंकासोबत या 2चा गुणाकार करायचा आणि इथे लिहायचं. म्हणजे 2चा गुणाकार 3 सोबत केला, 3 दोन्ही किती येते 6, इथं लिहायचं 6. हा झाला 25चा वर्ग. किती सोपी पद्धत आहे पहा. आता 25चा बी खूप जणांना माहीत असेल तर 35चा पाहू. आता 5चा वर्ग सुरुवातीला लिहून टाकायचा. कितीही मोठी संख्या असो, जर एकक स्थानी 5 असेल तर आधी 5चा वर्ग लिहून टाकायचा. इथं 25ला 25 लिहिलं, 5चा वर्ग 25. आता जे दशक स्थानचा अंक असतो, जो डाव्याकड साईडचा अंक असतो 3, त्याचा 1 न पुढचा अंक कोणता आहे 4, तर त्याचा गुणाकार याच्यासोबत करायचा. 4 गुणिले 3 किती येते, 4 त्रिकम 12, तर किती झाला आहे 1225. 35चा वर्ग किती झाला मग 1225. तसंच 15चा वर्ग सोपा आहे, काढून पाहू. 5चा वर्ग 25 आधी लिहून टाकायचं, 5चा वर्ग लिहिला 25. आता हा 1 आहे, या 1च्या पुढचा अंक आणि याचा गुणाकार हे आपल्याला माहीत आहे. तर याच्या 1चा पुढचा अंक किती आहे 2, 2 सोबत 1चा गुणाकार, 2 गुणिले 1 किती येते 2च येते, तर 225. 15चा वर्ग किती आला 225. अशा पद्धतीनं कितीही मोठा आपण काढू शकतो, याच्यानुसार कितीही मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो. जसं आपण धरू 95चा वर्ग. आता एखाद्या प्रश्नात विचारू शकते किंवा कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला तिथे येऊ शकते ना 95 गुणिले 95, असं कोणतीही परिस्थिती येऊ शकते. त्या टाईमला आपल्याला असं 95 गुणिले 95 असं ओल्ड पद्धतीनं काढून टाईम वेस्ट करायचं नाही, स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करून हे करायचं. त्याच्यामुळं 95चा वर्ग काढूत आपण. इथं आहे 95, तर 95च्या डाव्या साईडला उजव्या साईडला एकक स्थानिक आहे 5, तर 5 आहे म्हणून 25ला 25 लिहायचं, 5चा वर्ग लिहिला. चला इथं काय आहे 9 आहे, तर 9 आहे. 9च्या 1 पुढचा अंक कोणता आहे तर 10 आहे, तर 10चा 9 सोबत गुणाकार करायचा. 10 गुणिले 9 किती येते तर 90 येते, इथं लिहून टाकायचं 90. झाला हा 95चा वर्ग. तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता, वर्ग हाच येणार. किती 2 ते 3 सेकंदात आपण उत्तर काढत आहोत. अशा सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. त्याच्यामुळं असा लेंदी गुणाकार करायची काहीही गरज नाही. हे झालं आता एकक स्थानी 5 असणारं. आता आणखी एक सोप्पा, म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0 असते ना, तर त्याचे काढून पाहू. ते सोपं आहे, तरी पण ऐन वेळेला जर आठवत नसेल तर ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. तर आपण काढूया ज्याच्या एकक स्थानी 0 असते त्याची. जरा तर एकक स्थानी 0 आहे, समजा 10 या संख्येच्या एकक स्थानी आहे 0, 30च्या एकक स्थानी आहे 0 समजा. आणखी घ्या 50च्या एकक स्थानी 0 आहे, 70च्या एकक स्थानी 0 आहे, 100च्या एकक स्थानी 0 आहे, 400च्या एकक स्थानी 0 आहे. तर या संख्यांचे वर्ग कसे काढायचे. कधीही एक कन्सेप्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, जर कोणत्या संख्येचा वर्ग असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा कुठेही 0 असेल आणि त्या संख्येचा जर वर्ग असेल, तर तो 1 0 2 0 मध्ये बदलतो त्याचा वर्ग. म्हणजे 0चा वर्ग तर आपण डायरेक्टली घेऊ शकत नाही ना, पण त्या वर्गाच्या संख्येमध्ये जर 0 असेल तर त्याची अंक वाढतो त्या 0चा आणि 2 0 असे होतात. जसं तुम्हाला इथं समजून सांगल्याने कळेल. याच्या एकक स्थानी आहे 0, तर या 10चा वर्ग आहे 1 0 आहे का इथं, मग हा 1 0चे 2 0 येतात. वर्ग करायचं झाल्यास इथं 2 0 लिहायचे आणि 1चा वर्ग 1 लिहून टाकायचं. तर बस तसंच 30चं करायचं. 1 0 आहे इथं, 1 0चे वर्ग करायचं केल्याने काय होतात 2 0 होतात, 2 0 लिहायचे. 3चा वर्ग 9, इथं 9 लिहून टाकायचं. इथं आहे 50, 50च्या एकक स्थानी 1 0 आहे, तर याचे 2 0ला 2 0 लिहायचे, एका 0चे 2 होतात वर्गानं. आणि नंतर 5चा वर्ग 25 लिहून टाकायचा. हे झाला 50चा वर्ग. 70चा वर्ग काय आहे, इथं 0 आहे, 0ला 2 0 लिहितात आपल्याला माहीत आहे. 7चा वर्ग 49, हा झाला 70चा वर्ग. 100 आहे. आता 100चा वर्ग किती आहे पाहूत आपण. इथं आहे आता 2 0 पहा. आपल्याला काय माहीत आहे, वर्गामध्ये 1 0 आला की त्याचे 2 करायचे. त्याचे 2 केले आपण आधीच, पण इथं 2 आहेत, तर दुसऱ्या 0चे आणखी 2 करावं लागतील. त्याच्यामुळे आणखी 2 लिहिले इथं. 2 0चे 4 0 झाले आणि 1चा वर्ग 1, हा झाला 10,000 100चा वर्ग. आता आहे 400 समजा. किती मोठी संख्या घ्या काही फरक पडत नाही. इथं पण 0 2 आहेत, तर इथं पण 0 2 आहेत, तर एका 0चे 2 0 आणि या एका 0चे 2 0 झाले 4 0 आणि 4चा वर्ग 16, म्हणजे 1,60,000 हा झाला 400चा वर्ग. तर अशा पद्धतीने एकक स्थानी 0 असणारे अंकसुद्धा आपण सोप्या पद्धतीमध्ये काढू शकता. आता मेन पॉईंट येतो इथे, म्हणजे एकक स्थानी 5ही नाही आणि एकक स्थानी 0ही नाही, अशा संख्येचे आपण वर्ग कसे काढायचे. कसे, ज्याच्या एकक स्थानी 5 नाही
आणि 0सुद्धा नाही. म्हणजे बाकीच्या कॅज्युअल जे दुसऱ्या संख्या असतात त्यांचे वर्ग कसे काढायचे ते पाहू. हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे तुम्हाला छोट्या वर्गाला वाटत असेल खूप मोठी पद्धत आहे, पण मी तुम्हाला सांगतो. आणि मोठ्या संख्येचे वर्ग काढताना खूप कमी वेळामध्ये आपण काढू शकतो. जसं मी इथं घेतो 17. 17चा समजा आपल्याला वर्ग काढायचा आहे, तर आपण 17चा वर्ग कसं काढू शकतो? तर सर्वात सोपं, आधी जे अंक दिसाले त्यांचे वर्ग सरळ लिहून टाकायचे. म्हणजे इथं 7चा वर्ग लिहायचा. 7चा वर्ग किती आहे? 49. 49ला 49. 1चा वर्ग लिहायचा 1. आणि आपण जनरली 0 अलीकडे देतो, त्याच्यामुळे एवढं लिहायचं. एवढं लिहिलं. 7चा वर्ग 49. 1चा वर्ग 1 लिहिला. आता ही लिहिलेल्या संख्याच्या एकक स्थानी जो अंक असतो त्याच्या खाली 0 द्यायचा. एकक स्थानच्या अंकाच्या खाली 0 द्यायचा. आणि या आपल्याला वर्ग करायचा आहे ना 17चा, तर 7 गुणिले 1 गुणिले 2 म्हणजे या प्रश्नामध्ये जेवढ्या संख्या दिसल्या त्याचा गुणाकार. कसं? 7 गुणिले 1 आणि 7 गुणिले 7. 7 दोन्ही 14. असं इथं 14 लिहून टाकायचं. आणि 9 4 4 8 1 आणि 2 289 झाला 17चा. तुम्हाला जर कळत नसेल तर इकडे सांगतो सोप्या पद्धतीत तुम्हाला इथे सांगतो, कळत नसेल तर ऐका इथं. आता आपण पाहू. समजा 28चा वर्ग पाहायचा आहे आपल्याला. 28चा वर्ग काढायचा आहे, तर कशा काढणार? मी काय सांगितलं सुरुवातीला, जेवढे अंक 28 आहे तेवढ्याचा, त्या 28 संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्याचा वर्ग लिहून टाकायचा. जसं 8चा वर्ग 64, 2चा वर्ग 04 लिहिला इथं. आता एक लिहिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या खाली 0 द्यायचा. एकक स्थान कोणतं आहे? 4. त्याच्या खाली द्यायचा 0. त्याच्या खाली 0 दिला. आणि आता हा जो प्रश्न विचारला आहे 28चा वर्ग, याच्यात जेवढे अंक दिसायले त्याचा गुणाकार करायचा. जसं 8 गुणिले 2 16 आणि 16 गुणिले 2 32. इथं लिहून टाकायचा 32. आणि या सर्वांची करायची बेरीज. सिंपल. 4 4 6 2 8 4 3 सॉरी दिसत नसेल तुम्हाला. 4 6 2 8 4 3 7 आणि 0ला 0. 784 झाला हा 28चा वर्ग. अशा सोप्या पद्धतीत काढू शकता. तर मला सांगा, आता मोठी संख्या घेऊ, आपण 37 घेऊ. 37चा वर्ग जर काढायचा झाला तर कशा काढणार? तर इथे घेऊ 37. आपण पटपट, व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यामुळे लवकर करू आपण थोडं. तर 7चा वर्ग 49. 3चा वर्ग 09. एकक स्थान अंकाच्या खाली 0. इथं घेतला 0. तर आता काय करायचं? जेवढी संख्या दिसायला प्रश्नात त्यांचा गुणाकार, किंवा 37मध्ये जेवढे अंक आहेत त्यांचा गुणाकार करून त्याची डबल. गुणाकार करू सगळ्यात सोपं. 7 गुणिले 3 7 3 21. आता 21 गुणिले 2 21 2 42. इथं लिहून टाकायचं 42. याची करायची बेरीज. 9ला 9 4 2 6 9 4 13ला 3 5ला 1 13ला 13. हे झाला 37चा वर्ग. असं क्रॉस चेक करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीत तुम्ही हे वर्ग काढू शकता. धन्यवाद.